नमस्कार. दर्शक हो, आपण गिरण गावातल्या आंबेवाडी या विभागात आहोत, काळचौकी अभिनव नगर येथे. आणि इथे एक खूप छान गोष्ट घडली आणि तीच तुमच्या सगळ्यांसोबत आज मला सामायिक करावीशी वाटते. त्यासाठी इथे आलो आहे आणि आपल्यासोबत कदम परिवार आहे. प्रकाश कदम, पुष्पा कदम आणि त्यांची मुलगी प्राजक्ता कदम. तर ह्या तिघांसोबत आपण आज ह्या कारणासाठी आहोत की आज ती डॉक्टर ही पदवी तिने मिळवलेली आहे आणि तिचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर आपण थेट प्राजक्ताशी संवाद साधूया. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता कदम. मी बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपी ही पदवी कंप्लीट केलेली आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नाशिक लोणीमधून. आणि ही 4.5 वर्षाची कोर्स आहे हा. आणि आता ह्या वर्षीच माझं कंप्लीट झालेलं आहे बॅचलर्स. आणि जेव्हा मला म्हणजे 10वी पास झालेली मी, तेव्हा चांगले मार्क्स पडलेले. तर त्याच्यानंतर सायन्सच विषय होता जो माझा आवडीचा. 82% होते. आणि मग त्याच्यानंतर सायन्स निवडलेलं. आणि पहिलं तर मला MBBSच करायचं होतं आणि जास्त माहीत नव्हतं बाकीच्या फील्ड रिलेटेड, पॅरामेडिकल फील्ड रिलेटेड किंवा काय. तर मग माझ्या मम्मीच्या फ्रेंडच्या मुलगीनी फिजिओथेरपी हे ह्याच्यामध्ये तिने मास्टर्स केलेलं आहे. तिचं स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक आहे. तर तिने मला कोर्सबद्दल सांगितलं. तेव्हा मला ह्या कोर्सबद्दल चांगली माहिती पडली. आणि जास्त करून इकडे इंडियामध्ये ह्याचा जास्त अवेअरनेस नाही आहे फिजिओथेरपीच्या रिलेटेड, जो की असला पाहिजे. कारण पॅरालिसिस पेशंट्स असतात किंवा स्ट्रोक पेशंट्स असतात, त्यांची ते गोळ्यांवर तर असतात, पण त्यांची हालचाल व्हावी पुढे किंवा ते इम्प्रूव्हमेंट जास्त व्हावी, पटापट ठीक व्हावे, त्यासाठी फिजिओथेरपी हे खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी. आणि म्हणून अवेअरनेस क्रिएट केली पाहिजे. आणि फिजिओथेरपी खूप छान फील्ड आहे ह्या कारणासाठी. तर आता ह्याच मागच्या हफ्त्यात माझं कॉन्व्होकेशन होतं. तेव्हा मम्मी पप्पा पण तिथे आलेले आणि तिकडे गव्हर्नर पण होते महाराष्ट्राचे, ते आलेले. तर तिथे कॉन्व्होकेशन जे सगळ्यांचं तिथे डॉक्टर म्हणून नाव घेतलं, असं डॉक्टर प्राजक्ता प्रकाश कदम. तर खूप छान वाटलं आणि मम्मी पप्पांना पण खूप प्राऊड फीलिंग आली. हो. असं विचारायचं आहे की एकतर आपण ह्या गिरण गावात आहोत आणि इथली आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्या परिस्थितीत आपण राहतो. पण त्यातून ह्या आपल्या मुलीने ही पदवी घ्यावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? म्हणजे मी सुरुवातीपासून इच्छा होती माझी की तिने काहीतरी हे करावं म्हणून डॉक्टरेटसाठी. कारण आमच्या ह्याच्यामध्ये कोणाचंच हे नाही, म्हणजे असं गावी किंवा फील्ड समाजामध्ये कोण हां. तर त्यामुळे इच्छा होती की तिने काहीतरी असं करावं की जे समाजासाठी तिचं उपयोगात येईल. तर त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न केले. मग तिचं पण ट्राय होती MBBSसाठी, पण त्या टायमाला ते नीटचं तिला मार्क्स आणि हे ओपन असल्यामुळे MBBSमध्ये ॲडमिशन नाही भेटू शकलं. मग ती त्या मिसेसच्या मैत्रिणी त्या मुलीने सजेस्ट केल्यावर तिला मग फिजिओथेरपी, मग तिला ते आवड निर्माण झाली. तर तिला BDSला भेटत होतं ॲडमिशन, पण तिने ह्याच्यामध्ये करिअर करायचं ठरवलं. मग आम्ही पुढे प्रयत्न केले तिला ॲडमिशन. मग तिने त्या युनिव्हर्सिटीची एक्झाम दिली आणि सुरुवातीला 270 होते ना कॅन्डिडेट तिकडे, त्याच्यातनं तिला सिलेक्ट झाली ती. आणि मग पुढे आम्ही प्रयत्न केले आणि काहीतरी आमचं स्वप्न साकार झालं. पुष्पाताई इथे आहेत माझ्यासोबत आणि पुष्पाताईंच्या चेहऱ्यावरच हे सगळं आनंद दिसतोच आहे आपल्याला. पण तरीसुद्धा आपण जाणून घेऊया ताईला कसं वाटतं. नमस्कार, मी पुष्पा प्रकाश कदम. मला खूप आनंद होतो आहे की माझ्या मुलगीनं म्हणजे डॉक्टर हे ऐकल्यानंतर एवढा आनंद आईवडिलांच्या चेहऱ्यावर असतो तर ते सांगू शकत नाही शब्दामध्ये. कारण आमच्या मुलीसाठी भरपूर प्रयत्न केले. म्हणजे 2019मध्ये तिचं ॲडमिशन घेण्यापासून ते आता 4.5 वर्षापर्यंत आम्ही भरपूर प्रयत्न केले तिने, आणि तिने पण आम्हाला तसाच भरपूर सपोर्ट केला. सांगेल तसं म्हणजे अभ्यास किंवा काही असं हे नाही म्हणजे की मला हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही. फक्त तिथून तिला काय लागलं तर आम्ही तिला पाठवून द्यायचो. बाकी काय एवढं तिचे हट्ट नव्हते. आणि ह्या फील्डमध्ये डॉक्टर
करायचं, डॉक्टरी करायची ह्या फील्डमध्ये आमच्या दोघांचं पण हे आहे, म्हणजे स्वप्न होतं आणि मुलगीचं पण स्वप्न होतं. म्हणून मी खूप धडपडत होती. 2019मध्ये पहिली तिनं एक्झाम दिली नीटची. नंतर की मी म्हणजे आम्हाला तेवढा अनुभव नव्हता, की कसं कोणाशी संपर्क करावा, काय करावं, माहिती कशी घ्यावी, की बाबा आम्हाला कोणतरी मार्गदर्शन करावं कुणीतरी, की बाबा कसं पुढे जायचं, काय केलं पाहिजे हे माहिती नव्हतं. मग माझी मैत्रीण होती मनसेची कार्यकर्ता नम्रता पवार. त्यांची मुलगीनी फिजिओथेरपी केलं होतं आणि तिचं स्वतःचं क्लिनिक आहे मुलगीचं. तर त्यांनी खूप छान गाईड केलं आम्हाला आणि हिला सांगितलं, की "तू कर, खूप छान आहे." मग हिचं माझ्या ओळखी थ्रू ॲडमिशन वगैरे आम्ही ते एक्झाम वगैरे दिली आणि शेवटी स्वामींच्या कृपेनं सर्व व्यवस्थित झालं. अगदी हा अगदी भावनिक क्षण आहे असं मला वाटतं आणि ह्याच वेळेला आपल्यासोबत आता अनिरुद्ध देखील आलेला आहे, प्राजक्ताचा भाऊ आहे. तर आपण त्याला कसं वाटतंय, त्याची ताई आज डॉक्टर झाली आहे, तर ते पण जाणून घेऊया. ये अनिरुद्ध. मला पण चांगलं वाटते, कारण का एक भाऊ म्हणून मला पण प्राऊड होतो की माझी बहीण डॉक्टर झाली आहे. आणि ती पण मला म्हणजे सांगत असते अभ्यासाबद्दल, कसं काय करायचं, कसं वागायचं. तू काय ठरवलंस? तू काय बोलणार? मी MBA करणार आहे, आता 15वीत आहे. पुढं बघणार आहे MBA करायचं. तर दर्शक हो, एक अतिशय हे गिरण गावातलं मेहनती कष्टाळू असं हे कुटुंब. आई बचत गट चालवते आणि त्या माध्यमातून अंगणवाडी सेविका देखील आहे. अशा ह्या सगळ्या खडतर परिस्थितीतून डॉक्टर झालेली ही प्राजक्ता आणि तिचा भाऊ आज MBA करायची इच्छा बाळगून आहे. तर अशा ह्या कुटुंबाला आपण सगळेच शुभेच्छा देऊया.